भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा सांगलीतील जिल्हा परिषदेच्या सभागृहात पुणे विभागीय मेळावा संपन्न झाला। सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे, महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत शेटे, राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह सामाजिक, शैक्षणिक, खेळ आणि पत्रकारिता आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मानही करण्यात आलाय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी मोहन राजमाने यांनी संयोजकांशी संवाद साधलाय, पाहूया। नमस्कार, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीनं आज सांगलीमध्ये विभागीय मेळावा या ठिकाणी झालेला आहे। कर्मचाऱ्यांचा मेळावा झालाय। आपल्या बरोबर आता बोलण्यासाठी उभे आहेत कास्ट्राईब महासंघाचे राज्याचे कार्याध्यक्ष गणेश मडावी सर। नमस्कार, काय स्वरूप होतं कार्यक्रमाचं, कसं झालं? आज कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले आहे। त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यामध्ये कास्ट्राईब महासंघाच्या वतीने संविधान 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आम्ही राज्यभर हे कार्यक्रम राबवत आहोत। या कार्यक्रमाचं निमित्ताने संविधानाचं जनजागृती समाजापर्यंत पोचवावे आणि संविधानप्रमाणे प्रशासनामध्ये अधिकारी असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, प्रधानमंत्री असतील, संविधानाच्या बाहेर काम करू नये, संविधान अबाधित राहावे यासाठी आम्ही राज्यभर हे कार्यक्रम घेत आहोत। आज पूर्ण 75 वर्ष होऊनही मागासवर्गीय कर्मचाऱ्यावर, समाजावर अन्याय होत आहे, हे होता कामा नाही। या अनुषंगाने आम्ही अन्याय खपवून घेणार नाही। आज कास्ट्राईबच्या माध्यमातून प्रशासनाला, राज्य शासनाला आम्ही निवेदित करतो, हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आज या निमित्तानं काही कर्मचाऱ्यांचे सत्कारी विविध विभागामध्ये काम करणाऱ्या यशस्वी लोकांचे सत्कार करण्यात आले। कारण संघटनेच्या माध्यमातून अनेक कर्मचारी, पत्रकार बंधू, सामाजिक कार्यकर्ते उत्कृष्ट काम करतात। त्यांना आम्ही या संविधान दिनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे। त्यांना मनोबल वाढवण्यासाठी आणि समाजापर्यंत वेगवेगळ्या योजना आहे, त्या योजना पोचवण्यासाठी आम्ही त्यांना पुरस्कार दिलेले आहे। आपल्याबरोबर आता आहेत प्रसिद्ध महाराष्ट्रातील कवी नितीन चंदनशिवे, दंगलकार म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर आहे असे कवी नितीन चंदनशिवे। कास्ट्राईब कर्मचारी संघटनेबद्दल काय? कास्ट्राईब कर्मचारी महासंघ ही संघटना महाराष्ट्रात तळागाळातील वेशीबाहेरच्या उभ्या असणाऱ्या युवकांना, तरुणांना आणि जेणेकरून जे प्रशासनामध्ये आहेत त्यांना एक बळ देण्याचं काम करत असते। नेहमीच या संघटनेचं काम चांगलं राहिलेलं आहे। अनेक गरजू लोकांसाठी, अनेक अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांसाठी ही संघटना काम करते आणि अशा संघटनेच्या वतीनं आज अमृत महोत्सव संविधानाचा सोहळा या ठिकाणी सांगलीमध्ये पार पडला। या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं। तर असे कार्यक्रम महाराष्ट्रभर झाले पाहिजेत। फक्त कास्ट्राईब संघटनेनंच असा हा कार्यक्रम घ्यावा तरी मी विनंती करेन की सर्व संघटनांनी, सर्व कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभागी होऊन कास्ट्राईबला बळ द्यावं अशी मी विनंती करेन। आज 75 वर्ष संविधानाला पूर्ण झालं। आज आमचं कर्मचाऱ्यांचं पदोन्नतीमधील आरक्षण आणि रिक्त पदे हे शासन जाणीवपूर्वक भरत नाही। या अनुषंगाने आम्ही शासनाला एवढंच विनंती करतो की पदोन्नतीमधील आरक्षण आणि हे जे नोकर भरती बंद केलेले आहे शासनाने, शिपाई भरती, वाहन चालक, हे तात्काळ चालू करावेत। अन्यथा कास्ट्राईब संघटना आज 75व्या भारतीय संविधानानिमित्त जर हे कार्यक्रम राबवले गेले नाही तर आम्ही जन आंदोलन, माननीय कृष्णा इंगळे राज्याचे आमचे अध्यक्ष कास्ट्राईब महासंघाचे यांच्या वतीने मी त्यांचे नेतृत्वाखाली आम्ही राज्यभर आंदोलन करू असं मी शासनाला निवेदित करतो। या निमित्तानं या ठिकाणी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून
आज संविधान सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. याचं कारण असं की प्रशासकीय काम करत असताना प्रशासनाच्या स्तरावर जो संविधानाने दिलेले जे काय कायदे आहेत त्या कायद्यानुसारच कामकाज व्हावं अशी मागणी या निमित्तानं गणेश मडावी यांनी व्यक्त केलेली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्रसाठी, सांगली.